काय पराक्रम केले ना ते बघा. मनीष दाखव. आणि मनीष तर दाखवलंय. खय पडलंस तर तुझं दाखवलंय. विठ्ठल कोंडे यंगस्टर क्रिकेट संघ विठ्ठल कोंडे याने अप्रतिम झेल पकडला होता. त्यासाठी बबन जोशी केल्या गेल्यामुळे एक धाव अतिरिक्त म्हणजे 4 धावा गणल्या गेल्या या चेंडूवरती. या 4 तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आमच्या टुर्नामेंटचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी पहिलाच राऊंड आमचा म्हणजे यंगस्टार क्रिकेट संघ ब संघाचा आणि त्या संघाचा मी कॅप्टन आहे. तर आजचा व्लॉग मस्तच होणार आहे. दिवसभरचा काय होणार तर सर्व मी मस्तपैकी तुमका दाखवणार आहे. त्यामुळे आजचा व्लॉग मस्तच होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला टुर्नामेंट बघू. आता झेंडे लावचे होते, आता लावणार 3 झेंडे. आणि हे आमचे पॅव्हिलियन असणार आहे. पॅव्हिलियन म्हणजे आम्ही काय हे बी करत नाही, कारण वड असल्यामुळे आमका काय सावलीची गरज नाही. त्याच्यामुळे काय बॉक्स करत नाही आम्ही, डायरेक्ट टेबल आणि खुर्ची. आणि ह्या आमचा टॉस का बॉस यंगस्टार चॅम्पियन ट्रॉफी 2025 टॉस का बॉस. आणि हे आमचे स्पॉन्सर आहेत. प्रथम क्रमांक महादेव गोपाळ कोयंडे, पार्वती महादेव कोयंडे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र महादेव कोयंडे यांच्याकडून रोख रक्कम 6,000. आमच्या गाव मर्यादित त्याच्यामुळे जास्त नाही. पहिला रोख रक्कम 6,000 वाडी मर्यादित आणि आमचं गाव पूर्ण गावाची एक वाडी आहे. पहिला क्रमांक 6,000, दुसरा 3,500, त्याच्यानंतर 1,500 तृतीय क्रमांक. आणि ऍडव्हर्टाईज पण केलेली आहे आमची. होय जाऊया. हे यंगस्टरचा लोगो आहे, त्याच्यानंतर स्वीट फॅमिली आणि विठ्ठल कोंडे व्लॉग. आणि त्यांच्यानंतर पण थोडे आमची ऍडव्हर्टाईज केलेली आहे. युट्यूब विठ्ठल कोंडे व्लॉग आणि युट्यूब स्वीट फॅमिली. आदेश किती वाजता येईल? आत्ता येईल. हा काय होय होय झेंडे लावूया चल. तर म्हणजे चला आता आम्ही झेंडे लावतो होती ना समोर. आणि त्याच्यानंतर मग बघू मॅचेस सुरू होऊ. काय आमचा पहिला आहे ना. तर म्हणजे पहिलाच राऊंड माझा. होय होय होय. तर पहिलाच राऊंड आमचा बचा. मी बचो कॅप्टन आहे. मी सध्या ब मध्ये आणि प्रॅक्टिस पण नाही. चला हा मी माका सुट्टी नसतात, मी कामावर असते. त्याच्यामुळे प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस नाही माझी. काय झाला तर डिलीट मारा. मंडळी आम्ही 3 हे झेंडे लावलो. आता लावून झाले आहेत. तो मोठो आणि बाजूचे 2 छोटे आहेत. आणि मंडळी ह्या षटकरच्या बाहेर आहेत. ह्या याच्यावर जो कोण षटकर मारी डायरेक्ट बॉल 1 2 3 पूर्ण 3 दिवसात टुर्नामेंटच्या. तर माझ्याकडनं विठ्ठल कोंडे व्लॉग कडून 100 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारास. किती ते मारू दे बॉल झेंड्यावर डायरेक्ट 1 2 3 बसात वाटतात रे. बघूया. तर मंडळी बघूया किती षटकर बसतात आणि किती रुपये माझे जातात. विठ्ठल कोंडे व्लॉग कडून 100 रुपये. कोण तर मंडळी सर्व रेडी आहेत मस्तपैकी टुर्नामेंट साठी. सर्व इलेले तयारी बियारी मस्तपैकी झाली आहे सर्व. आणि गंधर्व मस्तपैकी फुल रेडी. शूज बीज घालून हँड ग्लोव्ज. गंधर्व मी बॅटिंगला उतरून तेव्हा बघूया माका हँड ग्लोव्ज द्या. आणि मंडळी आज मनीष असतो होतो है मस्तपैकी मजा केल्या नसती. गंधर्व येईल सर्व पोर येईल सर्व मजा करतात, पण आमचं मनीष नाही. त्याच्यामुळे जरा माका वाईट वाटतं. मस्तपैकी मनीषने 3 दिवस मजा केली नसती. ह्यांची कॅची वेची पकडायचं ते भारी माका सांगी. बॅटिंग पण करायचं. मोठ्यांची कॅची पकडतं म्हणजे लय तो जोश मध्ये होतो. 3-4 दिवस भारी प्रॅक्टिस करी होतो. बॉलिंग टाकी होतो, खेळा होतो. आणि मंगळवारी, आज हा शुक्रवार, मंगळवारी शाळेतना बाहेर पडलो हैसून. ही समोर शाळा आणि शाळेतना इलो होतोच डायरेक्ट हे दप्तर घेऊन खेळूक उतरलो. मोठे पोर येऊचेच होते आणि अगोदर 3-4 पारखे पोर होते. आणि हो हैना बॉलिंग टाकत होतो मनीष. आणि हय दगड होतो. आता स्टंप होत आणि तेव्हा हय आमचं दगड, हा स्टंप म्हणून दगड होतो छोटो. तर तो म्हणता की मी बॉलिंग टाकत होतो. बॉलिंग टाकूक म्हणून येईल आणि पाय म्हणता हय लागलो दगडाक. कसं लागलो म्हणता माकाच समजलो नाही. आणि तो पडलो खाली. पडलो तर ह्या सिमेंट असल्यामुळे ते का जास्त हे झाला. सिमेंट असल्यामुळे तो पडलो तर पाय हात त्याचो पोटाखाली गेलो आणि ह्या काहीतरी हे ह्याचा हाड त्याचा असा बेंड झाला. फ्रॅक्चर नाही झाला, पहिला आधी बेंड झाला. आणि मग त्याका मग वाडीतल्या पोरांनी घेऊन येले खाली.
घेऊन येले आणि मग म्हाका फोन केला. मी ड्युटीवर होतोय. म्हाका फोन येलो 5:30 रे मनीष पडलो, हाताक लागला म्हणून, हात सुजलो आणि असं थोडं बेंड दिसता म्हणून, वाकडो दिसता. तर मी लगेच ताबडतोब घरी इलोय तर बघले तर हात त्याचो बेंड होतो. तर मग पप्पांक बोलले चला जाऊया देवगडला. आणि आम्ही देवगडात जायत होतो, म्हणजे अर्धे देवगडात गेलो आणि नंतर मग पप्पांक बोलले की देवगडात नको, नेवरे म्हणून डॉक्टर आहेत कणकवली ते चांगले आहेत, म्हणजे व्यवस्थित आहेत, हाडांचे स्पेशलिस्ट आहेत, मला थंय जाऊया. म्हणून आम्ही डायरेक्ट कणकवली गेलो. कणकवली गेलो तर ते एक्सरे काढल्यानी आणि एक्सरेत बघल्यानंतर बेंड. मग ते बोलले आता पहिलं आधी सरळ करूच लागणार भूल देव आणि मग ते का ह्या करूया प्लॅस्टर घालूया. तर मग एक रात्र आम्ही राहिलो. तर आमच्या मित्रांन पोलीस मित्र माझो रविकांत बुचडे म्हणून त्यांनी कणकवलीकच राहतो, त्यांनी खूप मदत केल्या ना आमका, ती मी नंतर सांगीच. तर बेंड तो मग सकाळी बेंड झालेलो होतो तो भूल देऊन सकाळी स्ट्रेट केल्याने आणि मग हे घातल्याने प्लास्टर घातल्याने मग आम्ही ते का दुपारी घेऊन येलो घरी. तर असं विषय आहे. तर आज मस्त की मजा केल्या नसते 3 दिवस. म्हाका म्हणून जरा वाईट वाटतं, कारण लय तो भारी खेळूसाठी आणि याच्यासाठी लय मदत केली नव्हती. माझं आधी अगोदर चोळाक बघलास त्याच्यात बघितलं असेल ना मनीष, तो रोज यायचं रोज शाळा सुटल्यावर यायचो. तर मंडळी चला आता आमचे टुर्नामेंट होतील सुरू. आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे लेट सुरू होतील झाले आणि पहिलाच राऊंड माझा. तर चला मस्तपैकी आजचे टुर्नामेंट बघूया. चलो तर मंडळी आमच्या गावच्या टुर्नामेंट आहेत, पण या गावच्या टुर्नामेंटसाठी आमच्या मुंबईवरनं पण आमचे खेळाडू प्लेयर येले होते बघा. राकेश बाबाल, रोहित शर्मा फॅन, त्याच्यानंतर थंय पण आता तो बघा किरीश कोइंडे, ए प्रशांत, ए मुंबईवाले हात दाखवा, मुंबईवाले काय अनिकेत हात दाखव, अनिकेत आणि हो काय शुभम काय शुभम आणि सुमेश म्हणून दोघे ते डायरेक्ट बाईकच घेऊन येले, रॉयल एनफिल्ड हंटर घेऊन येले, डायरेक्ट हंटरच घेऊन येले रायडर गाडी. सकाळी काल ते 5ला सुटले, काल संध्याकाळी 5ला येले आणि नुसते नाही येले, संध्याकाळी 5ला येले. तर आम्ही हे सर्व तयारी करत होतो. ते इले डायरेक्ट बॅग बिग ठेवल्याने हे वर घरात होता, बॅग बिग ठेवून दोघवले. हे आमच्या मत्ती केले सर्व ग्राउंडच्या सर्व काही नाही का आम्ही हे सर्व बॉन्ड केलं. तर आमच्या मत्ती केले होते, सर्व सामान आम्ही काल सेटअप केलं. चला आणि जसो खेळ करतो तसो खेळ करून घे आणि बराता करून घे. आणि आता टॉस उडवताय दिनेश टोंगळे. आणि काटा आलेला आहे आणि विठ्ठलजी यंगस्टार क्रिकेट संघ टॉस विन झालेले. आणि आता पाहूया काय घेणार ते आम्हाला बोलताय. आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाला फलंदाजीचा संघांना शुभेच्छा आहेत सामन्यासाठी. त्या लगेच मैदानात आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. दोन्ही कॅप्टनना टॉस जिंकले आणि यंगस्टर क्रिकेट संघ टॉस विन झालाय. त्याचा पॉईंट तर प्रथम क्षेत्ररक्षण ठीक आहे. फलंदाजीसाठी 5 रन होते महाराष्ट्र क्रिकेट संघाला. तर म्हणजे चला आमची आता फिल्डिंग तर फिल्डिंगसाठी आमचा संघ चाललो आता आणि त्यानंतर मग फलंदाजी. चलो विठ्ठल कोहली, कर्णधार शुभम भाबल, विघ्नेश केशव, राकेश भाबल, दीपक पुजारे, अनिश भाबल, जितेंद्र जाधव, प्रकाश बाद झालाय तो पंकज. आता त्याची जागा घेण्यात आलाय तो रुपेश पूजा घाडी. सुरेख फटका, या 2 धावा नक्कीच मिळतील. सेकंड बॅट्समन सुरेख फटका पाहायचाय आणि 1 बाउन्स 4 रन्स. चांगला फटका. संघाची धावसंख्या दिली 40 धावा. सिद्धेश पुजारे यांनी फलंदाजीवर पत्तीन केली होती. 26 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता गोलंदाजीची जबाबदारीने हा अप्रतिम गोलंदाज म्हणून मानला जातो. महादेश्वर क्रिकेट संघाच्या लाईनअप मध्ये सामोर येतो शुभम भाबल. शुभमच्या बॅटला काही चेंडू लागत नाही. एक अप्रतिम झेल पकडला होता विठ्ठल कोयंडे. यंगस्टर क्रिकेट संघ विठ्ठल कोयंडे याने अप्रतिम झेल पकडला होता. त्यासाठी बबन जोशी यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक दिले.
एक हाताने जो झेल पकडला होता त्यासाठी मॅच आम्ही हरलो आताच आणि समोरचा संघ जिंकलो आणि मी मग अशी कॅच घेतलं होतं पण तेव्हा शूटिंग चालू नव्हती, बंद होती मोबाईल. एका कारण गंधर्व पण हे का गेलो फिल्डिंगला गेलो होतो, त्याच्यामुळे मोबाईल बंद होतो आणि मी एका दिन कॅच घेतलं. त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं मला. त्याचे आता आम्ही वडापाव खाणार आहोत. 100 रुपये अजून पण दिले नाही, हर्षलने दिले नाहीत ना, पण तो जीपे करते बोललो. असे 200 रुपये पारितोषिक मिळालं माझ्या कॅचला. खायच्या हाताने पकडलं डाव्या हातात अशी. तू खेळू होता म्हणून जर उडी मारून पकडलं. म्हणजे गंधर्व असता बघत मॅच शूटिंग करता तर 100% कॅच बुक मिळाली असते. तर जाऊ देत, आता पुढचे मॅच बघूया. आता चला उच्च प्रमाणाची फलंदाजी करून ट्रॅव्हलिंगमध्ये पाहायला मिळालं तर सावित्री पुजारी त्या दरम्यान आमच्या टुर्नामेंटसाठी टॉपिक पद्धतीने चेंडू आणि आमच्या बसल्या पाटण पाहिलेच्या दिशेने चेंडू गेला होता, 3 धावा ते घेतल्या गेल्या. त्या दरम्यान करून रेडी यष्टी रक्षकाची चुकीची फेकी आणि त्या दरम्यान 4 धावा घेतल्या जातात. या बॅटला एज लागून चेंडू होता फाईन लेगच्या दिशेने. त्या दरम्यान 3 धावा घेतल्या गेल्या होत्या. यष्टी रक्षकाकडे चेंडू आला होता परंतु चुकीची फेकी केल्या गेल्यामुळे 1 धाव अतिरिक्त म्हणजे 4 धावा गणल्या गेल्या या चेंडूवरती. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या होते ती 49. पुन्हा एकदा वेळेसपट चेंडू उसळी गेला पात्र. तिकडे यष्टी रक्षकाला फसवून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. त्या दरम्यान 1-2 धाव तर घेतली जाते. तिसऱ्या धावेसाठी धावत असताना तिसरी ही धाव यशस्वी पूर्ण करतील का? त्या दरम्यान प्रणय पुजारी. तर मंडळी चला आता आम्ही मॅच टुर्नामेंट चालूच आहेत, पण भूक लागली आहे, जरा घरून जेवून येतो आम्ही. आणि माझ्यासोबत हा राकेश भाबाल आजच इलो तो मुंबईवरून खास टुर्नामेंटसाठी. सकाळी खायच्या आहे इलं मँगलोर एक्सप्रेस नाही तू आणि हो ना विघ्नेश हे दोघे जण इलेत आणि बाकी पण दोघे जण इलेत काल 2 व्हीलरने डायरेक्ट मुंबईवरनं गावात टुर्नामेंटसाठी आणि बाकीचे ट्रेनने. आणि आता पण येतात आणि उद्या पण थोडे येणार. तर मंडळी चला आम्ही आता जातो जेव आणि आज बघूया नॉनव्हेज जेवण काय जेवण आता घरी गेल्यावर दाखवतोय आणि जेवणार आणि लगेच येणार टुर्नामेंटला. चला मंडळी इलोय मी आता घरी आणि बघू शकतास आमचा मनीष काय पराक्रम केले नाहीत ते बघा. मनीष दाखव. हा आणि मनीष तर दाखवलंय, खै पडलंस तर तुझं दाखवलंय मगाशी. आणि मंडळी गाई हे बघ पारितोषिक 100 रुपये कॅच घेतलंय भारी. तुका घे 100 रुपये तुझ्यासाठी पारितोषिक. तर मगाशी म्हणजे ही नाही का व्हिडिओ करूक नाही गावलो कारण तो व्हिडिओ तेव्हा चालू नव्हतं ना, मी कॅच घेतले तेव्हा. मस्त षटकार जाणार होतो माहिती आहे एकदम हे षटकार आणि बॉल असं गेलो होतो, असं उडी मारली आणि अशी कॅच पकडले. ती गाव गोई होती, शूट जाऊ गोई होती. मस्त माझ्या सबस्क्रायबरला भोग मिळाली असते माझ्या. नाही गंधर्वाचा मग टेन्शनच नव्हता. गंधर्व पण खेळूक होतो ना, उद्या ते एकच जाणार. पण ती झाली मॅच ते कवाले खेळतो. नाही ना आणि तू उद्या हे मापडले कवाले खेळणार आणि उद्या गंधर्व जाणार. उद्या गंधर्वाची परीक्षा, त्याच्यामुळे मला चल आज उतर आमच्या टीमीत ना. नाही तर गंधर्व नसता बघू असता तर 100% ती कॅच शूट झाली असते मस्तपैकी एकदम. तर चला मंडळी आता जेवूया. काय काय जेवण आता मी तुमका दाखवतो. तर मंडळी चला आता आम्ही जेवतो. आणि काय जेवण आज शुक्रवार स्पेशल तर सांगते. ताट बघून तुमका दिसला असणारच, हे बघा. तरी दाखवते मी तुमका सांगतोय आता जेवण. आता वाजले 2:30 वाजत इले जेवणार आणि मी आणि गंधर्व जाणार वर सड्यावर. चला आता जेवण हा मस्तपैकी चपाती भात, त्याच्यानंतर मांदेलीचं सार आणि आमची विरवाडीतली मस्तपैकी मोठी मोठी कालवा. आज खूप म्हणजे लय महिन्याने आई खातो ना, मस्त मोठी कालवा बघा. हो लय दिवसांनी म्हणजे महिन्याने. व्हिडिओत नाही हल्ली कायच्या व्हिडिओत कालवाचं जेवण नाही दाखवलं होता, म्हणजे मध्ये खाल्लं होतं पण त्यावेळी व्लॉग नव्हतो. आणि बांगडे फ्राय. तर मंडळी चला आम्ही जेवतो. मनीष माई चला. तर आमचं पेशंट वर बसलो त्याच्यामुळे ते का शूट मध्ये नाही घेतलं ना. हा तर मनीष जेवता आणि आम्ही पण आता मस्त की जस्ट चिल बघतो जेवण.
हॉटेलचा ब्लॉग जेवत आणि जेवणार मग मस्त पैकी नॉनव्हेज. चला तर मंडळी जेवूया. विठ्ठल कोयंडे ब्लॉगर यांचं आगमन झालेलं आहे, तरी यंगस्टर क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. विठ्ठल कोयंडे ब्लॉगर धन्यवाद. त्यांना सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. विठ्ठल कोयंडे ब्लॉग आमचे नारायणगावचे तुम्हाला ब्लॉग आणि सगळ्या आजूबाजूचे व्हिडिओ पाहता येतील विठ्ठल कोयंडे ब्लॉग मध्ये. आणि उद्या हा येईल ब्लॉग. हा उद्या हा ब्लॉग येईल माझा. कोकणी, मी पण कोकणी बिल्डर, माझे पण ब्लॉग वगैरे. धन्यवाद. पुन्हा सामना चालू होतोय. चला जोरदार फटका लावूनच्या दिशेला पाहायचंय किती धावा मिळत आहेत. 2 धावा. वर्षीच्या टुर्नामेंट मध्ये पहिलीच 50 संकेत पुजारे यांनी मारलेली आहे आणि यांना पारितोषिक आहे 100 रुपये विठ्ठल कोयंडे ब्लॉक कडून, तसेच सिद्धेश पुजारे नारायणकन्या एक्सप्रेस यांच्याकडून, आणि तिसरं पारितोषिक आहे सागर मिराशी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तर संकेत पुजारे यांचे आमचे मंडळ आणि सर्व क्रिकेट रसिक आणि सर्व क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंकडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि हे पारितोषिक टुर्नामेंट ही मॅच झाल्यानंतर त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. संकेत पुजारे आणि परत एक पारितोषिक आलेलं आहे सिद्धेश मिराशी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. संकेत पुजारे मॅन फ्रॉम नाडा. तर मंडळी चला आजच्या दिवसाचे सामने झाले आणि आता वाजले किती वाजले रे? 6:20 वाजले आणि आता आम्ही चाललो घरी. उद्या सकाळी परत येणार 8 वाजता नाश्ता बिष्टा करून. चला चला ए बाय बाय. मी ग्राउंड वरना आता इलो, आम्ही सड्यावरना आंघोळ केलंय, चहा पिलाय आणि आता बसलो. आणि मनीष आमचं वैतागलो, तर ते का मी उद्या नाही रविवारी फायनलच्या दिवशी, आणि उद्या मी काय व्लॉग पण बनवणार नाही आणि रविवारी व्लॉग बनवणार आहे टुर्नामेंटचं शेवटच्या दिवशीचं. आणि त्या दिवशी सकाळी जाताना मनीषला घेऊन जाणार आहे. मनीष येणार ना? हा मनीष येणार, कारण तो वैतागलो बसून बसून आज दिवसभर. उद्या पण वैतागात तो असतो तर मस्त मजा केली नसती. तर परवा ते का मी बघूया सकाळचं पहिली वेळ तरी घेऊन जाणार आहे, मग दुपारी जेवकेन तेव्हा मग तुका घेऊन येते. हा चालत ना? तर मंडळी तुमका वाटलं असत की मी खेळले नाही, बॅटिंग केलं नाही, पण ते मुंबईवाले इलेले होते आमच्या त्या संघातून 4-5 जण मुंबईवाले होते. ते एवढे आता लांबून इले, त्यांच्यासाठी आता ते न खेळता जाणार म्हणून त्यांना मला उतरवूया. कारण आमचे काय पुढे टुर्नामेंट होतच, 4-5 टुर्नामेंट अजून होतीलच गावात, नारायणगावात. तेव्हा मी ते व्लॉग बनवीनच, तेव्हा माझी बॅटिंग पण बघा. मी काय जास्त खेळत नाही, कारण यांचा प्रॅक्टिस पण नाही. पुढच्या टुर्नामेंट जे असतात त्याच्यात मग मी बॅटिंगला उतरा, तेव्हा तुम्ही बघशालच मी काय बारीक सारीक खेळ. आणि आजची जबरदस्त कॅच घेतलं होतं, पण ती व्हिडिओ झालो नाही. डाव्या हाताने उडी मारून ती पण बाउंड्री, म्हणजे 6 जाणार होतो. 6च्या लय लांब होती, मी अशी ही उडी मारून उडी मारल्याने अशी हात पकडले तर कॅच मिळाली माका. तर असो दिवस गेलो. तर मंडळी असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आजचं व्लॉग मी हे सेंड करतोय. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय.